चला घाई करा. ड्रिंक्स ब्रेक संपलेला आहे. 4 फलंदाज बाद झालेत. धावसंख्या 43. षटक क्रमांक 5 चालू आहे. शेवटचा चेंडू बाकी असेल आणि नवीन फलंदाज स्वतः कर्णधार आशिष गायकवाडवर मात्र मोठी जबाबदारी असेल, कारण की 4 विकेट बाद झालेत. एक चांगली बॅटिंग करावी लागेल. रामेश्वर सानप आणि आशिष गायकवाड या दोघांवर मात्र जबाबदारी असेल. शेवटचा चेंडू या षटकातील. शेवटचा चेंडू आहे. चला घाई करा प्लीज. चांगला चेंडू. षटक क्रमांक 5 मात्र समाप्त होते. धावसंख्या 43. एक चांगलं षटक हाताळलं. 5 धावा दिल्या फक्त आणि एक विकेट्स मिळवून दिला एक सतीश खडसेचा. उर्वरित 30 चेंडूमध्ये 58 धावांची गरज आहे. या दोन्ही फलंदाजाला एक चांगली बॅटिंग करावी लागेल. चला कृष्णा वापरे प्लीज घाई करा. 4 मिनिटांमध्ये एक षटक संपायला हवं. आता कुठल्याही प्रकारचा टाइम घेऊ नका. अक्षय मापारी ज्याने मात्र भरपूर धावा दिले त्याला मात्र बोलावण्यात आलाय. बघूया आता कमबॅक करावं लागेल. यावेळी सुरेख फटका मारला. कट शॉट केलाय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. चेंडू सरळ निघून जात असताना सीमा रेषा पार चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर लगवलाय. पुन्हा एकदा 26 धावा खर्च केलेत या अक्षय मापारीने. पुन्हा एकदा शॉर्टअप चेंडू. खराब गोलंदाजी. पुन्हा मात्र कृष्णाने मात्र एक खराब निर्णय घेतलाय. अक्षय मापारी मात्र खराब कामगिरी करतोय. 2 चेंडूवर 10 धावा पुन्हा एकदा देतोय अक्षय मापारी. 32 धावा दिलेत 8 चेंडू मागे आणि सामना मात्र जवळ येतोय. 28 चेंडू मागे 48 धावांची गरज. पुन्हा एकदा शॉर्टअप चेंडू. खराब गोलंदाजी. पुन्हा मात्र कृष्णाने मात्र राम सारखा गोलंदाज सुद्धा बाकी होता, परंतु अक्षय मापारी मात्र खराब कामगिरी करतोय. 32 धावा खर्च केलेत या 8 चेंडूमध्ये. गचाळ गोलंदाजी करतोय. किंग्स इलेव्हन लोणार संघ मात्र चांगल्या फॉर्म मध्ये आला आता. पुन्हा एकदा खराब चेंडू, परंतु इथे मात्र निर्धाव चेंडू येईल. पुन्हा एकदा हळूवरीतीने खेळलेला फटका दुहेरी धावण्याचा प्रयत्न दिसेल का? तर एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 50 54 धावा. 47 धावा बनवायचे आहेत अजूनही. या 26 चेंडूमध्ये 47 धावांची गरज. संघाचा कर्णधार आलाय आशिष गायकवाड. एक मोठी जबाबदारी असेल रामेश्वर आणि आशिषवर. जर सेमीफायनलमध्ये खेळायचं असेल तर या दोन्ही फलंदाजाला खेळणं गरजेचं. यावेळी शॉटापर्यंत चेंडू टाकला होता, परंतु निर्धाव चेंडू. जर बॅटला चेंडू लागला असता तर निश्चित षटकार चौकार गेला असता. एक निर्धाव चेंडू.
अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. या षटकातील 33 धावा खर्च केलेत अक्षय मापारेने आपल्या संघामधून महागडं षटक टाकत असताना. शेवटचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकतोय. कमबॅक केलाय षटकार चौकार देऊन. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 9च्या सरासरीने 54 धावा. 4 षटकामध्ये 47 धावांची गरज आहे. 24 बॉल 47 धावांची गरज. शुभम जायबावे एक चांगला चेंडू टाकला इथे मात्र आणि इथे सोप्पा जेल सोडतोय. योगेश वारेने मात्र चुकी केली आहे आणि त्यांचा कदाचित चुकी या टुर्नामेंट मधून बाहेर सुद्धा घेऊन जाऊ शकते. योगेश वारेने कॅच सोडला एक आणि हा चेंडू सरळ चौकार गेला. धावसंख्या अजूनही करायची ती 43. 23 बॉल 43 धावांची गरज. कॅच सोडल्यानंतर मात्र रामेश्वर सानपला मात्र एक मोठी इनिंग खेळावी लागेल. 8 चेंडू मध्ये आतापर्यंत 2 चौकार 1 षटकारांवर 17 धावा जमवलेत रामेश्वर सानप. पुन्हा एकदा यावेळी फुलर लेनचा चेंडू होता. ऑफ ड्राईव्ह केलाय बघूया. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक गतड क्षेत्ररक्षण होते अक्षय राठोडचं परंतु फक्त एकच धाव मिळेल. बावीस बॉल 42. 22 चेंडू मध्ये 42 धावांची गरज असताना आशिष स्वतः कर्णधार स्ट्राईक मार्कवर आलाय. यावेळी फुलर लेनचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला. अतिशय चांगला चेंडू निर्धाव पद्धतीचा. निर्धाव चेंडू येणं खूप गरजेचं या हर्ष 11 संघासाठी. तर धावा येणं गरजेचं आहे ते किंग्स 11 लोणार संघासाठी. कारण की करो या मरोचा मुकाबला चालू आहे. जो संघ पराभूत होईल तो मात्र टुर्नामेंट मधून बाहेर पडेल. यावेळी शॉटापर्यंतचा चेंडू होता आणि वॉर्निंग मिळते. गोलंदाजाला वॉर्निंग दंडित केलं जात आहे. पुन्हा एकदा चेंडू टाकला तर निश्चितच अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या 59. 4 चेंडू मात्र चांगले टाकलेत या शुभम जायबावेने. फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा चुकतोय आणि यावेळी मात्र थोडासा लेग स्टिचच्या बाहेर जातोय. पंचांचा डिसिजन येईल वाईटचा. 41 धावा बनवायच्या 20 चेंडू मध्ये. 20 बॉल 41. रिक्वायर्ड रन रेट आहे तो 11चा. बॅटरी शॉर्टअप चेंडू टाकला तर पुन्हा एकदा खराब कामगिरी करत असताना आशिष गायकवाड. कारण की एक हलक्या दराचा चेंडू होता याला मात्र सरळ लाभ केला सरळ आउट ऑफ द पार्क गेला असता. निर्धाव चेंडू 19 बॉल 41 धावांची गरज. 19 चेंडू आणि 41 धावांची गरज असताना शुभम जायभावे मात्र एक चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू यावेळी ऑफटीचे खूपच बाहेर निघतोय. पंच वरतात वाईटचा इशारा येतोय. 19 बॉल मध्ये 40 धावांची गरज आहे. बॅटिंग पॉवर प्ले सुद्धा बाकी असेल. एकोणीस चेंडू 40 धावांची गरज. आशिष स्ट्राईक मार्कवर. इथे मात्र मोठा फटका मारला बघूया. जेलबाचा चान्स आहे. अक्षय राठोड जेल पकडेल का आणि यस आशिषचा मोठा विकेट मात्र बाद होईल किंग्स 11 लोणार संघासाठी. कारण की आशिष गायकवाड संघाचा कर्णधार होता आणि चांगल्या फॉर्म मध्ये होता. षटकार चौकार मारू शकत होता परंतु इथे मात्र विकेट्स मध्ये शुभम जायबावेला 18 चेंडू 40 धावांची गरज असताना फलंदाज क्रमांक 5 बाद होईल आशिष गायकवाड.
आशिष 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. नवीन बॅट्समन येतोय विशाल विशाल सिरसाट. रामेश्वर सानप मात्र खेळतोय 9 चेंडूमध्ये 18 धावा. एक चांगली बॅटिंग करतोय मंगेश राठोड. येतोय 2 षटकामध्ये फक्त 4 धावा दिलेत, 1 विकेट मिळवलाय आणि 8 चेंडू मात्र निर्धाव टाकलेत या मंगेशनी. अजूनही बॅटिंग पॉवर प्ले सुद्धा बाकी असेल. सुरेख चेंडू टाकला जातोय मंगेश राठोड. हडीवर त्यांनी चेंडू मात्र फिरवतोय निर्धाव चेंडू. 17 बॉल 40 धावांची गरज आहे. लोणार सुपर किंग मात्र पुढचा सामना खेळेल सेकंड क्वालिफायर. जो सामना जिंकेल त्या संघासोबत. दरम्यान मोठा फटका मारताना नादात मात्र पुन्हा एकदा चुकतोय. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय वेगवान मारा मंगेश राठोड. एक आयकॉन खेळाडू. जरी बॅटिंग मात्र चांगली केली नसेल तरी मात्र गोलंदाजीमध्ये मात्र दबदबा ठेवलाय या मंगेशनी. 16 चेंडूमध्ये 40 धावांची गरज. पुन्हा एकदा मंगेश बनाम विशाल. उलरलेनचा चेंडू टाकला होता परंतु अडीवर त्यांनी फक्त एकच धाव मिळेल. अतिशय चांगली गोलंदाजी होते हर्षा 11 संघाची. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 62. 39 धावा बनवायच्यात 15 चेंडूमध्ये. मंगेश राठोड पुन्हा एकदा सज्ज होईल यावेळी रामेश्वर साठी. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि ते मात्र अप्रतिम गोलंदाजीचा मारा होत असताना मंगेश राठोड कडून 4 चेंडूमध्ये फक्त एकच धावा दिलाय. 39 धावा बनवायच्या ते 14 चेंडूमध्ये षटकार चौकार येणं गरजेचं आहे किंग्स 11 लोणार संघासाठी. दोन्ही बंधूंनी मात्र निराश केला आज आशिष गायकवाड आणि अजय गायकवाडनी. यावेळी खराब चेंडू टाकला होता परंतु शॉर्टपर्यंतचा चेंडू होता. स्टंपच्या वरनं जाईल निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजीचा मारा होतोय. 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केलाय. म्हणजे बघा 17 चेंडूमध्ये फक्त 5 धावा दिलेत या मंगेश राठोडनी. अप्रतिम गोलंदाजी केलाय. शेवटचा चेंडू बाकी असेल. हा चेंडू 39 धावांची गरज आहे 13 चेंडूमध्ये. ब्लॉकलचा चेंडू. दॅट्स अ व्हेरी ब्युटिफुल डिलेव्हरी. मंगेश राठोडसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्या कारण की फक्त 5 धावा दिल्या 18 चेंडूमध्ये. खूपच अप्रतिम कामगिरी केली या मंगेश राठोडनी. 12 चेंडू 39 धावांची गरज आहे आता. बॅटिंग पॉवर प्ले. 12 चेंडू उर्वरित बाकी असताना धावा बनवायच्यात 39. 3 खेळाडू फक्त बाहेर असतील. 20 धावा येणं गरजेचं आहे या षटकांमध्ये. जर चांगलं षटक टाकलं शुभमनी तर निश्चितच हर्ष 11 संघाकडे हा सामना झुकेल
कारण की 39 धावा 20 धावा प्रत्येक षटकात येणं गरजेचं आहे. बघूया क्षेत्ररक्षण मात्र कृष्णा मापारी सजवत असताना संघाचा कर्णधार आहे. चला सामना चालू करा. लोणार सुपर किंग संघ वाट बघतोय कोणता संघ त्यांच्या समोर असेल, हर्ष 11 का लोणार किंग्स 11. लोणार संघ 12 चेंडू 39 धावांची गरज. एक चांगला चेंडू टाकलाय, चांगला फटका आहे. बघूया क्षेत्ररक्षक राम मात्र जेल पकडेल का, आणि जेल मात्र सुटलाय. राम कडून चुकी होते, एक सोपं जेल होत आहे. 11 चेंडू 38 धावांची गरज. 11 बॉल 38 ची मॅच आहे. 39 धावांची गरज. चांगला चेंडू टाकला, चांगला फटका. आजच्या दिवसामध्ये फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ आहे तो लोणार इंडियन संघ. बघूया अजूनही दुसरा संघ सुद्धा आज फायनल मध्ये जाईल. लोणार सुपर किंग्स सोबत मात्र सेमीफायनल कोण खेळेल मात्र समजेल. सेकंड क्वालिफायर. 38 धावांची गरज. 11 चेंडू 38 धावांची गरज. स्ट्राईक मार्कवर मिस्टर रामेश्वर. फुलर लाईनचा चेंडू होता. इथे मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण केलं. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक योगेश चव्हाण कडून 4 धावा वाचविल्या. 10 चेंडू 38 धावांची गरज. सामना मात्र लांब जातोय या किंग्स 11 लोणार संघासाठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी होत आहे हर्ष 11 संघाची. 9 चेंडू मध्ये 38 धावांची गरज. 9 चेंडू 6 षटकार मारायचे आहेत किंग्स 11 लोणार संघाला. 6 षटकार मारतील तरच मात्र सामना जिंकेल, कारण की 38 धावा बनवायच्यात या 9 चेंडू मध्ये. यावेळी शॉटापर्यंत चेंडू, सरळ चेंडू निघून जाईल. एक टप्पा, सॉरी षटकार आहे मला तरी वाटते. आणि या सीमारेषेच्या बाहेर षटकार पाहायला मिळतो. धावसंख्या 6 ने पुढे सरसवेल. 69 ऑन द स्कोर बोर्ड. 32 धावांची गरज 8 चेंडू मध्ये. 5 षटकार मारायचे आहेत 8 चेंडू मध्ये. रामेश्वर सानप एक चांगली बॅटिंग करतो. 24 धावा बनवलेत. 2 षटकार 2 चौकार मारलेत. बघूया शुभम पुन्हा एकदा सज्ज होईल. 8 चेंडू 32 धावांची गरज असताना यावेळी खराब चेंडू. पंच वाईटचा डिसिजन देईल. खराब गोलंदाजी करत असताना यावेळी जर चेंडू यष्टीच्या पाठी गेला तर निश्चितच 5 धावा मिळाल्या असत्या. वॉर्निंग सुद्धा मिळेल गोलंदाजाला. 31 धावांची गरज. 8 चेंडू 31 धावांची गरज. खूपच टफ फाईटचा सामना मात्र होतोय या लोणार सुपर किंग संघांमध्ये. यावेळी सूर्य एक फटका, अप्रतिम देखना फटका मात्र पाहायला मिळाला. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. सीमा रेषा पार षटकार. अप्रतिम बॅटिंग करतो. 2 चेंडूवर 2 षटकार जरूर लगवलेत या शुभमच्या 2 चेंडूंवर, आणि एक वाईट चेंडू म्हणजेच 13 धावा खर्चित केले 2 चेंडूंमध्ये. धावा बनवायचे आता मात्र 7 चेंडू 25 धावांची गरज. म्हणजे शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच मात्र गेलेली आहे. 7 चेंडू 25 धावांची गरज. हर्ष 11 संघाला मात्र पुन्हा एकदा प्रेशर मध्ये आलाय. सात चेंडू बघूया. 1.5 चेंडू 7 चेंडू 25 धावांची गरज आहे. 2 षटकार मारलेत. मॅच मध्ये मात्र ट्विस्ट आणलाय या रामेश्वरनी, कारण की 30 धावांची बॅटिंग केलाय. 7 चेंडू 25 धावांची गरज. पुन्हा एकदा शुभम. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हॅट्रिक षटकार. गुड बॅटिंग. सारखा फलंदाज मात्र नॉन स्ट्राईक वर आहे. 3 षटकार त्यांनी मारलेत आतापर्यंत. 36 धावांची बॅटिंग केलाय. पुन्हा एकदा प्रमोद बनाम विशाल सिरसाट. 6 चेंडू 19 धावांची गरज. एक चांगला चेंडू बघूया. फटका चांगला आहे. शिवराज तिथे क्षेत्ररक्षक, आणि इथे मात्र चेंडू अडवेल तोपर्यंत फक्त एकच धाव मिळेल, कारण की रामेश्वर सारखा खेळाडू स्ट्राईक वर येतोय. 5 चेंडू 18 धावांची गरज. 3 षटकारांची गरज आहे. 5 चेंडू मध्ये 3 षटकारांची गरज आहे. पाच चेंडू 18 धावांची गरज. नक्कीच सर्वांना सामना आवडला असेल हा. प्रमोद बनाम रामेश्वर.
खोलवर टप्प्याचा चेंडू, अप्रतिम चेंडू टाकलाय या प्रमोदनी, चांगला चेंडू टाकला. 4 चेंडू 18 धावांची गरज आहे. षटकार मारणं गरजेचं आहे. 3 षटकार मारायचे 4 चेंडू मध्ये. प्रमोद ज्याने मात्र एक मॅग्निफिसंट कॅच सुद्धा पकडलाय, जो या टुर्नामेंटचा सर्वात बेस्ट कॅच आहे प्रमोदचा. 4 चेंडू 18 धावांची गरज. सर्व प्रेक्षकांना एकदा विनंती करेल की सर्वांनी टाळ्या वाजवा, कारण की अप्रतिम सामना रंगत आहे. जो सामना पराभूत होईल तो या टुर्नामेंट मधून बाहेर होईल. 4 चेंडू 18 धावांची गरज. इथे मात्र खराब चेंडू होईल का, तर नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. दॅट्स अ व्हेरी ब्युटिफुल डिलिव्हरी. चेंडू मात्र निर्धाव टाकतोय गोलंदाज प्रमोद, जो मात्र या टुर्नामेंट मध्ये पहिल्यांदाच गोलंदाजी करत असताना 2 चेंडू निर्धाव टाकले. 3 चेंडू 18 धावांची गरज. 3 बॉल 18 धावांची गरज आहे. यावेळेला सुरेख फटका जरूर मारला, परंतु चेंडू सरळ निघून जाईल. सीमा रेषा पार चौकार. 2 चेंडू मध्ये 14 धावा बनवायचे. 2 चेंडू आणि 14 धावा. 2 चेंडू मध्ये बरंच काही होऊ शकते, म्हणूनच अजूनही मॅच गेलेली नाही, कारण की एखादा वाईट चेंडू टाकला किंवा नो चेंडू टाकला तर सामन्यामध्ये मात्र ट्विस्ट येईल. 2 चेंडू 14 धावांची गरज. बघूया कोणता संघ मात्र या टुर्नामेंट मधून बाहेर पडेल आणि कोणता संघ मात्र या सेकंड क्वालिफायर मध्ये प्रवेश करेल.